नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मंचामध्ये आज आपण महत्त्वपूर्ण गणितं पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनी 2019चा पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर आहे. आजचं लेक्चर संपूर्ण पहा. जर तुम्ही आजचे लेक्चर संपूर्ण पाहिले, जर तुम्हाला परीक्षेत 2 ते 3 गुण सहज मिळतील ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. चला मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. जर तुम्ही माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या विद्यार्थी मित्रांना देखील शेअर करा. चला मग आपण आज रोमन अंक पाहूया. हा आय म्हणजे 1, 2 उभ्या लाईनी म्हणजे 2, 3 उभ्या लाईनी म्हणजे 3, एक उभी लाईन आणि व्ही म्हणजे 4, व्ही म्हणजे 5. रोमन अंकामध्ये छोटी संख्या लिहिताना मोठी संख्येच्या पुढे एक लाईन द्यावी लागते. म्हणजे आपण इथे 5 लिहिले आहे, व्ही म्हणजे 5, तर आपल्याला 4 लिहायचे होते, त्यामुळे आपण एक उभी लाईन पुढे लिहिली, त्या पुढे व्ही लिहिला. व्ही आय म्हणजे 6, व्ही 2 उभ्या लाईनी म्हणजे 7, व्ही 3 उभ्या लाईनी म्हणजे 8, एक उभी लाईन आणि एक्स म्हणजे 9, एक्स म्हणजे 10. आपण वरती ज्या प्रकारे 4 लिहिला त्याच प्रकारे आपण 9 लिहिला आहे. कसे? एक्स म्हणजे 10 आणि 10च्या आधीचे 10पेक्षा 9 लहान असल्यामुळे एक्स म्हणजे 10 आणि त्याच्या पुढे एक उभी लाईन दिली आहे म्हणजे 9. पुढे आपण अजून बघूया, तुम्हाला अजून स्पष्टपणे समजेल. एक्स म्हणजे 10 आणि पुढे एक लाईन म्हणजे 11. जर आपल्याला एक्सच्या पुढे जेवढी मोठी संख्या असेल तेवढ्या लाईनी मारायच्या, आणि जर एक्सपेक्षा जेवढी लहान संख्या असेल आधीची तेवढी एक लाईन मारायची. एक्स बरोबर 2 लाईन म्हणजे 12, एक्स बरोबर 3 लाईन म्हणजे 13. आता इथे 14 कसे लिहिले? एक्स म्हणजे 10 आणि आय व्ही म्हणजे 14, 4. इथं आपण लिहिले आय व्ही म्हणजे 4, म्हणजे 5पेक्षा लहान संख्या 4 असे लिहितात, म्हणून आपण इथे 14 असे लिहिले. एक्स आय व्ही, एक्स व्ही म्हणजे 15. तर आपण इथं रोमन अंक का बघतो आहे? तर रोमन अंकावरती दरवर्षी पोलीस भरतीच्या परीक्षेत प्रश्न येत असतात. ते कसे ते आपण पाहूया. साईडला मी उदाहरण दिले आहे. एल गुणिले सी गुणिले डी गुणिले भागिले एम. जर तुम्ही परीक्षेत प्रश्न पाहिला एल गुणिले सी गुणिले डी गुणिले भागिले एम, तर तुम्हाला परीक्षेत प्रश्न पडायला नको की हे काय आहे. तर हे आहे. एलची व्हॅल्यू 50 असते. रोमन अंकामध्ये एलची व्हॅल्यू 50 असते, सीची व्हॅल्यू 100 असते, डीची व्हॅल्यू 500 असते आणि एमची व्हॅल्यू 1000 असते. ह्या व्हॅल्यू फिक्स असतात, ह्या बदलत नसतात. फक्त रोमन अंकाचं बोलतो आहे. वरती आपल्याला व्हॅल्यू दिली आहे. एल बरोबर 50, सी बरोबर 100, डी बरोबर 500, एम बरोबर 100. आपण इथं दिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला विचारलं परीक्षेत की यांची व्हॅल्यू किती ते काढा, तर कसं काढणार? एल म्हणजे किती? 50. सी म्हणजे किती? 100. डी म्हणजे किती? 500 भागिले एम दिला आहे. एमची व्हॅल्यू किती आहे? 1000. जर तुम्ही हे गणित सोडवले तर तुम्हाला 2500 हे उत्तर मिळेल. तुम्हाला मी गुणाकार भागाकार करून दाखवत नाही, साधी गोष्ट तुम्हाला येत असेल. त्याचप्रकारे मी तुम्हाला हे दुसरे उदाहरण दिले आहे, ते तुम्ही स्वतः सोडवा. व्हॅल्यूवरती तुम्हाला दिलेले आहेत, ह्याला व्हॅल्यू पाठ ठेवा, परीक्षेत तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला आपण आता दुसरा प्रकार पाहूया. नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही नेहमी 1, 2, 3, 4 या अंकांपासून होत असते. नैसर्गिक संख्या सर्वात मोठी कोणती आहे ते कोणीही सांगू शकत नाही. नैसर्गिक संख्यांची बेरीज नेहमी नैसर्गिक संख्या येते. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार देखील नैसर्गिक संख्याच येतो. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. परीक्षेत अनेकदा प्रश्न विचारला आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर याचे उत्तर 1 आहे. पुढील संख्या पाहू. पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांची सुरुवात नेहमी 0 पासून होते. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशी. सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती आहे ते कोणीही सांगू शकत नाही. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. हा देखील परीक्षेत प्रश्न अनेकदा विचारला आहे, परंतु अनेक विद्यार्थी सर्वात लहान पूर्ण संख्या 1 म्हणून मार्क करून घेतात आणि उत्तर चुकवतात. तर लक्षात ठेवा, सर्वात छोटी पूर्ण संख्या ही 0 आहे. पुढील प्रश्न पाहूया. पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कशी असतात?
पूर्णांक संख्या ही प्लसमध्ये पण असते आणि मायनसमध्ये पण असते आणि त्यांचा मध्यबिंदू हा 0 असतो. 0च्या पुढील सर्व नंबर म्हणजे 0पासून पुढे 1 2 3 4 5 पुढे अनंत आणि 0च्या मागे -1 -2 -3 -4 मागे अनंत या पूर्णांक संख्या असतात. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? तर -1. परीक्षेत अनेकदा प्रश्न विचारला आहे, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? तर ती आहे -1. या संख्या मालिकेत जसे आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तशी ती संख्या मोठी होत जाते. उदाहरण पाहूया. -3 -1. त्या दोघांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर -1. का? कारण -1 पुढे आहे. डावीकडून उजवीकडे जाऊ तशी संख्यांची म्हणजे डावीकडून उजवीकडे जाऊ तेवढी संख्या तेवढी मोठी असते. याच प्रकारे जर आपल्याला विचारलं इथे 1 3 4 5 परीक्षेत प्रश्न दिला असेल, पुढीलपैकी सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती? तर याचं उत्तर 5 येईल. कारण जसे आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तेवढी संख्या तेवढी मोठी असेल. तर परीक्षेत प्रश्न आला -1 -3 -4 -5 हा प्रश्न आला, त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर यापैकी सर्वात मोठी संख्या ही -1 आहे. कारण का? -1 सर्वात आधी आहे. डावीकडून उजवीकडे हे वाक्य लक्षात ठेवा. डावीकडून उजवीकडे जाऊ तशी संख्या तेवढी मोठी असते. समजलं मित्रांनो? आणि सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. आता मी हे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या का घेतो आहे ते तुम्हाला पुढील लेक्चरमध्ये समजेल. आपण काही उदाहरण पाहणार आहोत. त्या उदाहरणांवरती दरवर्षी परीक्षेत प्रश्न येत असतो, त्यामुळे मी हे घेतली आहे. आता आपण समसंख्या पाहू. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. उदाहरणार्थ 326, 224 यांच्या एकक स्थानी 6, 4 हे अंक आहेत. 6, 4 हे अंक आहेत यांच्या एकक स्थानी, त्यामुळे ह्या संख्या समसंख्या आहेत. सर्व समसंख्यांना 2ने निषेध भाग जातो. क्रमागत समसंख्यात 2चा फरक असतो. ते कसं? 2 पासून पुढची दुसरी संख्या 4 ही समसंख्या आहे, यांच्यात 2चा फरक आहे. 4 पासून पुढील समसंख्या 6 आहे, त्या दोन संख्यांमध्ये 2चा फरक आहे. याच प्रकारे क्रमागत समसंख्यात 2चा फरक असतो. कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्याच येते. तुम्ही कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट केली तर ती समसंख्या येते. 2 किंवा जास्त समसंख्यांची बेरीज, गुणाकार, भागाकार, वजाबाकी ही नेहमी समसंख्याच येते. 2 किंवा जास्त समसंख्यांची बेरीज, गुणाकार, भागाकार, वजाबाकी तुम्ही काहीही करा, ती नेहमी समसंख्याच येईल. कोणत्याही समसंख्येत 1 मिळवल्यास किंवा वजा केल्यास ती विषम संख्या येते. ते कसे ते पाहूया. विषम संख्या कोणत्या आहेत? 1, 3, 5, 7, 9 जे हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी असतात त्या विषम संख्या असतात. विषम संख्येचे गुणधर्म कोणते आहेत? विषम संख्येला 2ने भागल्यास बाकी नेहमी 1 उरते. 2 क्रमवार विषम संख्येत 2चा फरक असतो. कोणत्याही विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी नेहमी सम येते. ते कसे पाहूया. उदाहरण, 2 विषम संख्यांची बेरीज नेहमी सम येते. आता आपल्या पुढे 3 ही विषम संख्या आहे. 3 अधिक 5 3 विषम संख्या आहे. 5 देखील विषम संख्या आहे. 2 विषम संख्यांची बेरीज नेहमी समसंख्या येते. 5 अधिक 3 8. तुम्ही कोणतीही संख्या घ्या, त्याची बेरीज 8च येते.
विषम संख्येत 1 मिळविल्यास किंवा वजा केल्यास समसंख्या मिळते. आता ही संख्या आहे 3. 3 ही विषम संख्या आहे. जर त्यात आपण 1 मिळविला तर 4 उत्तर येईल. 4 ही समसंख्या आहे. तुम्ही समसंख्येत 1 मिळविला किंवा 1 वजा केला तर विषम संख्या मिळते, आणि जर विषम संख्येत 1 मिळवला किंवा 1 कमी केला तर आपल्याला समसंख्या मिळते. पुढील प्रकार बघूया. मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येस त्याच संख्येने व 1ने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात. म्हणजे असा नंबर, असा क्रमांक, अशी संख्या की ती कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही, म्हणजेच मूळ संख्या. उदाहरण 2, 3, 5, 7, 11. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. लक्षात ठेवा, 2 हा अंक कोणत्याही पाड्यात येत नाही. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. तसेच एकमेव सममूळ संख्या आहे. परीक्षेत अनेकदा प्रश्न आला आहे की अशी कोणती संख्या आहे ती सम आहे परंतु कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही, तर ती आहे 2. मूळ संख्या अनंत आहेत. 1 ही मूळ संख्या नाही. तुम्ही बोलाल की 1 ही मूळ संख्या आहे, पण 1 ही मूळ संख्या नाही आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आहेत. परीक्षेत खूप वेळा प्रश्न आला आहे 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती, त्या मूळ संख्यांची बेरीज किती? तर 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. तसेच 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज ही 1060 येते. परीक्षेत अनेकदा प्रश्न आला आहे 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत, तर 25, आणि त्या 25 मूळ संख्यांची बेरीज देखील विचारली जाते, तर ती बेरीज आहे 1060. पुढील प्रश्न असा विचारला जातो की 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत, तर 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या 15 आहेत, आणि 15 मूळ संख्यांची बेरीज ही 328 आहे. 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या 15 आहेत आणि त्या संख्यांची बेरीज 328 आहे. आज मी हे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या हे का घेतले आहे ते तुम्हाला पुढील लेक्चरमध्ये समजेल. तुम्ही आता तात्पुरता याचे रिव्हिजन करा आणि हे लक्षात ठेवा. तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होईल. मित्रांनो, आजचे लेक्चर अतिशय महत्त्व बघितले त्यांना परीक्षेत नक्कीच फायदा होईल. तुम्हाला आजच्या लेक्चरचे महत्त्व पुढील लेक्चरमध्ये मी जेव्हा उदाहरण घेईल, शाब्दिक उदाहरणं घेईल, तेव्हा तुम्हाला आजच्या लेक्चरचे महत्त्व समजेल. ज्या विद्यार्थ्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या विद्यार्थी मित्रांना देखील शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.